ज्या टॉप लाईनच्या गाय आहेत, ज्या रेकॉर्डच्या गाय आहेत, त्यांची किंमत राहते ब्रीडिंग पर्पजवरती. सगळा राहतो ब्रीडिंगचा खेळ. मित्रांनो, पाठीमागून पुढून गायी बघून घ्या, जबरदस्त आणि एकदम टॉप क्वालिटी. बघा, ज्यानं 25 वर्ष गायींचा धंदा केलाय किंवा गायींचा व्यवसाय केलाय ते सुद्धा दादा म्हणतायत की मी पण पहिल्यांदाच बघितले त्या गायी. दादा, थोडस ब्रीड कॅरेक्टर काय काय बघितलं जावं सांग. ह्या गायीमध्ये मध्ये कसं होतंय, पायाची साईज बघा, लांबी बघा, छाती बघा गायींची, आणि काती लगेच लक्ष देते. काती शेपूट बघा, शेपूट केवढं आहे, डेनिम सिल्क असल्यासारखंच झालंय. नमस्कार, जय जवान जय किसान. आज तुमच्यासाठी काहीतरी वेगळं घेऊन आलेलो आहे. सर्व शेतकरी वर्ग बी तुम्ही बघू शकताय. आज आपण प्रसिद्ध व्यापारी विकास साळुंके, आंबवडे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा यांच्या गोट्यावरती, आणि न भूतो न भविष्य आपण कधी अशा गायी बघितल्या असतील, मी तर स्वतः बघितलेल्या नाहीत, आपण बघितले असतील तर कमेंट मध्ये नक्की सांगा. जबरदस्त आणि टॉप क्वालिटीचं ब्रीड आणि तेवढ्याच मापाटापाच्या गायी आणि दुधाचं रेकॉर्ड किंवा काय बऱ्याच गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. प्रसिद्ध ब्रीडर आहेत. आपण परवा दिवशी आरपळची मुलाखत घेतली होती. आपण व्हिडिओच्या माध्यमातून चांगला प्रतिसाद दिला. त्यांच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहे आज की या गायींबद्दल किंवा हे ब्रीड आणि सर्वात मोठ्या मापाच्या गायी का हत्ती हे समजना. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या चॅनेलला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. दादा नमस्ते. परवा आपला व्हिडिओ बघितला किंवा मुलाखत घेतली. आपल्याकडे तर जातीवंत गायी आहेत, परंतु आज 2 शब्दात सुरुवातीला काय सांगचाल की या गायी काय आहेत किंवा काय सांगचाल? नमस्कार, मी सचिन पवार. मी आपण सुद्धा एक 15-20 वर्ष झालं ब्रीडिंगवर काम करतोय. पण जसा विकासनं व्हिडिओ टाकाला की अशा काही आपल्याकडे सुद्धा अजून तयार झालेल्या नाहीत. ही 8व जनरेशन आहे आणि एवढं मोठं माप असं सहजासहजी तयार होत नाही किंवा सहजासहजी कोण सांभाळू सुद्धा शकत नाही. अशा काही आहेत. आजपर्यंत मी बी कधी बघितलेल्या नाही त्या, आणि तुम्ही कधी बघितलेल्या नसलेल्या. इथून पुढे सुद्धा येतील का नाही असं नाही सांगू शकत. काय तयार करणाऱ्याने किती कष्ट घेतला असेल? ह्या गाय तयार करायचं म्हणजे कोणाचं काम नाही किंवा इथनं पुढे सांभाळायचं सुद्धा सामान्य माणसाचं काम नाही. त्याला सांभाळायचं म्हणल्यावर कसं 24 तास डोळ्याखाली गाय राहिली पाहिजे. ही 60+ दूध देणाऱ्या गाय आहेत दोन्ही सुद्धा. 60+ देणार नक्कीच. आता आम्हाला दादा, सचिन दादा आमचे गुरुच आहेत पहिल्यापासून. असं नाही की मी आज व्यापार चालू केलाय. मी ह्याच्या अगोदर 20-25 वर्ष दूध धंदा करत होतो आणि आमचे गुरुच आहेत. तर काय झालं की दादा दूध धंद्यात राहिले, मी व्यापाराला सुरुवात केली. कारण कसं केली, काय किती संघर्ष मी केलाय ते दादांना स्वतः माहिती आहे आणि त्यांनी जे बघितलंय. पण दादा, आज आपण किंमत एक विषय नंतरचा, आज ज्या लेवलचं ब्रीड दिलंय त्या लेवलला आपण कुणी किती लोकांनी सहकार्य केलंय आतापर्यंत शेतकऱ्याला तरी? नाही, कोणीच नाही. हे कसं होतंय, आता जो धंद्यात उतरलाय ते 20 वर्ष प्लसच गेला ना, असं होतंय. म्हणजे आता कसं होतंय, आम्ही 20 वर्षापूर्वी सुरुवात केली आणि आज ज्यानं सुरुवात केली तो आमच्या बरोबर आला, असा विषय होतोय ना. 20 वर्ष म्हणजे एक पिढीच पुढे गेले झालं ना काम. 20 वर्ष म्हणजे कसं होती, एक पिढीच आहे माणसाची. आता थोडक्यात तुम्हाला सांगतोय गायांची किंमत, आता दादांनी त्यांच्या आयुष्याची 25 वर्ष गायांच्या तयार करायसाठी लावली थोडक्यात. तर ही 25 वर्ष तयार केल्यानंतर त्यांची 25 वर्षाची किंमत असते, गायची नसती. जी किंमत असते ती 20 ते 25 वर्षाची असते. तर आता ह्या 2 गायची किंमत 10,51,000 रुपये विकलेली. कोणाला खोटं वाटेल खरं वाटेल ती त्यांच्यापाशी, बरोबर आहे. जेव्हा ही गाय, जो वस्तू माणूस दादांची असू कोणी जो तयार करतो तो त्याचा हकदार आहे 100%. दादा, काय तरी तुमच्या अंदाजानं आता हे जी सांगतात रक्कम 10 लाख, किमतीचा विषय कसा असतो माहितीये का? म्हणजे ज्यावेळेस बाबा आपण अशी वस्तू बघतो, ह्या वस्तू किंमत म्हणजे नजरेचा खेळ हे लक्षात. एखादा 5 लाख 6 लाख 7 लाख नाही, एखादा 10 लाख एका गायला बी म्हणत, असा विषय असतो. त्यामुळे ते कसं होतं, ज्याचा प्रश्न असतो, कोणाला किती कळतं त्याच्यावर ती किंमत ठरते. एखादा म्हणेल 50,000 रुपये, पण ती काय लक्षात येत नाही. म्हणजे आता ही गाय बघायची म्हणल्यानं पंजाब म्हणजे पंजाब मध्येच बघावं लागतं, बेंगलोर मध्ये सुद्धा असले गाय आपण जिथे हा शेवटच. महाराष्ट्रात कुठंच बघायला भेटणार नाही अशी वस्तू आहे. आता काय झालंय, विकास शेटमुळे सगळ्यांना बघायला मिळालं, हेच नशीब आहे म्हणायचं. आज आमचे मित्र गौरव पवार बऱ्याच वर्षापासून दूध धंदा करते आणि असं नाही की मला जेव्हा काय कळत नव्हतं मी यांना विचारतो की कसं काय करायला लागेल. माझे मित्र पण आहेत, चिंतक बी आहेत, गुरु बी आहेत, सगळ्याच गोष्टी नाहीत. पण असं कधी मी हमपान दाखवणार आणि मला काय होतं, दादा गॅरंटीज गाय सोडायला लागते. आता ह्या गायला गॅरंटी देणार काय द्यायचं पुढच्यांना? 55-60 लिटरनं चालणाऱ्या माणसाला तर शेतकऱ्याला गाय सांभाळताना ह्याच्या पुढे ब्रीडच तयार झालं त्यांना होणार आहे. म्हणजे आता जो कष्ट करेल त्याला तिथनं पुढे त्याला आउटपुट भेटेल. आता गायांच्या किमतीचं म्हणा गेला तर अमोल दादा, बैलांमध्ये 2 कॅटेगरी असते. एक सिमीचा बैल आहे, गटाचा बैल आहे आणि फायनलचा बैल आहे. फायनलच्या बैलाची किंमत कधी होती वेगळी असती कायम.
म्हणजे तसंच आहे काय, यांच्या ज्या टॉप लाईनच्या गाय आहेत, ज्या रेकॉर्डच्या गाय आहेत, त्यांची किंमत राहते ब्रीडिंग पर्पज वरती. सगळा राहतो ब्रीडिंगचा खेळ. मित्रांनो, पाठीमागून पुढून गायी बघून घ्या, जबरदस्त आणि एकदम टॉप क्वालिटी. बघा, ज्यानं 25 वर्ष गायींचा धंदा केलाय किंवा गायींचा व्यवसाय केलाय ते सुद्धा दादा म्हणतायत की मी पण पहिल्यांदाच बघितले ह्या गायी. दादा, थोडस ब्रीड कॅरेक्टर काय काय बघितलं जावं सांग ह्या गायीमध्ये. मध्ये कसं होतंय, पायाची साईज बघा, लांबी बघा, छाती बघा गायींची, आणि काती लगेच लक्ष देईल. काती शेपूट बघा, शेपूट किवडस आहे, खपट असलं तर काय. लेनिन सिल्क असल्यासारखंच झालंय. हात फिरवला तरी हात खाली जातो. साधारण आता त्यांना किती बी रेकॉर्ड सांगू दे, तुमच्या मते किती गायी या दूध देतील? त्या काही 50+ दूध व्यवस्थापन जर व्यवस्थित ठेवलं तर 50+ दूध दिलं पाहिजे गायींनी ह्या. नक्कीच. म्हणजे कसं असतं आम्हाला दादा, आता हिचं रेकॉर्ड ऑलरेडी ही आहे सेकंड टाइमरची गाय. हिचं ऑलरेडी फर्स्ट टाइमचं रेकॉर्ड आहे 57 लिटरचं पहिलं. आता काढणारा मग 60 काढतोय का 65 काढतोय तो नंतरचा विषय. आणि हे पहिला रू पहिलं 50-55 लिटर चालू होईल अशी गाय आहे. अलग लक्षात. आता इथं जर तुम्ही छाती बिती बघाल ना, बघ कुठे गवण आहे का दादा हिला, ही बघा छेड, ही ब्रीड, ही आलं कॅरेक्टर वेळेला. कुठे किती लेंथ आहे साईज बघा गायांची, बसत नाही कॅमेऱ्यात. 60 XP वरती आणलेले तरी. आता ज्यांनी ह्या समोर गाय बघितल्यात त्यांना माहिती ही काय आहे ती. जे फोटो व्हिडिओ बघते त्यांना तेवढा अंदाज लागत नाही. आता किंमत तर आहे 100% गेला किंमत द्यायला लागते, जशी काय असेल तशी दर असतोय. नक्कीच. पण यात आपण म्हणताय 10,51,000 कुठल्या जिल्ह्यात गेलेत, कुठं खरेदी केलेत? आता ते काय सांगायचं नाही कुठल्या जिल्ह्यात गेल्यात काय गेलेत. ते घेणार ती माझ्याकडे बघायला बी येत नाहीत, कारण की आम्हाला त्यांचा तेवढा विश्वास बी माझ्यावरती की विकासनं त्यांना काय दिलंय ते त्यांना माहितीये. कारण की मी काय दिलंय कोणाला, शेतकऱ्यांना ज्यांच्या घरी माझ्या काय येत त्यांना माहितीये. पण कसं होतं, एखाद्याला सोनं देऊन जर ते सांभाळता आलं तर ते सोन्याची बी व्हॅल्यू राहत नाही. आज हे गोल्ड आहे, सांभाळणार. दादांनी मस्त सोनं दिलं त्याशी, विकली दादांनी. दादा इकडे समजा दादांची आपण त्याविषयी विकली 3,25,000 रुपयाला, पुढच्यानं सांभाळणार तर दादांचा दोष काय? बरोबर. शेवटी ज्याच्या तेव्हा संगोपन आहे, दादांनी मस्त तिला जीव लावून तयार केलं, 4थं जनरेशन दिलं, सगळं दिलं, त्याच्यात एकही गोष्ट कमी नाही. पण पुढच्यांना नाही सांभाळ तर दोष दादांचा का? त्याचा नसतोय. काही संगोपन करता आलं पाहिजे, त्यांनी संगोपन केली म्हणूनच ती तयार झाली. आज आम्हाला एवढं हत्तीसारखं वस्त्र तयार होऊन 1200 किलोची काय असेल ती तयार करणारा त्याला मानलं पाहिजे. हे आपण झालं सगळे व्हिडिओ बनवणारे आताही, पण त्या ज्या शेतकऱ्यानं ती तयार केली असेल ना त्याला सलाम केला पाहिजे. पैलवान आहेत, पैलवान बी गायी बघण्यासाठी आलेले आहेत. नक्की काय काय बघताय? मी आजपर्यंत अशा गायी कुठेही बघितल्या नाहीत. माझं आता फिरणं असतं, संबंध जिल्ह्यात फिरतो, परंतु ह्या मापाच्या गायी मी कुठेही बघितल्या नाहीत. भविष्यात बघीन करायला माहित नाही, पण आतापर्यंत विकासमुळे आमच्या बंधूंमुळे ह्या गायी बघण्याचं भाग्य आम्हाला लाभलं. आम्ही आता तुम्हाला सांगू का, त्याविषयी बोलता बोलता कोण दादा इकडे दादा एक शब्द बोलून गेले, मला खूप बरं वाटला. दादा इकडे 2 मिनिटं बोलता बोलता कोण दादा एक शब्द बोलून भेटले की ह्या शेतकऱ्याला गाय बघायला भेटणं नाही तर म्हणजे नशीब मानायचं. बरोबर. कारण काय होतं की तो समोर तेवढा डेअरिंग बाजू व्यापारी पाहिजे गाय घेणारा. बरोबर दादा, तुमच्याबद्दल काय म्हणणार? नाही, कसं आहे, विकास मुळात व्यापारीच नाही, विकास शेतकरी, त्यामुळे त्याला शेतकऱ्यांची सगळी जाण माहिती आहे. आणि असल्या म्हणजे त्याची एक आवड आहे की बाबा वस्तू ही टॉपची, शेतकऱ्याची वस्तू म्हणजे. आता व्यापारी आहेत की, पण 10 गाया 10 लाखात भेटतात, पण 10 लाखात 2 गाया घेणारा त्याला बी गरज मानली पाहिजे. काय तर त्याला आवड आहे की एक वेगळी वस्तू शेतकऱ्यांच्याकडे जी असं म्हणजे अनमोल वस्तू द्यायची आवड आहे त्याला. आणि ह्याच्यामध्ये कसं झालं आम्हाला दादा की असं नाही की आपण विकासच पर्पज म्हणून मी माझ्या घर राहिल्याचं काय फरक पडला असतं, पण घर राहतच नाही माझ्या, कारण की म्हणजे ते मला ही पाहिजेच. आणि ते पैसे कमावणे न कमावणे हा एक सेकंडरी पार्ट राहिला, पण ही वस्तू बघायला भेटणं तयार होणे बी सोपा विषय नाही. किती जीव लागतोय दादांना माहिती, किती जीव लागतोय. एक सिमेंट भरा किती वेळा रिपीट मारा लागते, 8-8 हजारची सिमेंट लागते ती. आणि तेव्हा ही जाऊन तयार होणं, आणि ही जाऊन घरनं विकतो ना एखादा शेतकरी, लय म्हणजे जेव्हापासून सगळं जाते. कारण की लहानपणापासून दादा बघितली वस्तू आपण बाहेर काढायचं म्हटल्यानंतर आपलं किती वाईट वाटतं. तसं शेतकऱ्यांनी जे शेतकऱ्याच्या घरी नायाब नगीन असेल ना, त्याची किंमत 100% वेगळी. नक्की. आता हे ब्रीडिंग साठी जाणार किंवा कॉम्पिटिशनला सुद्धा चालणार का? डायरेक्ट आता शोला म्हटलं तरी चालू शकतात ब्रीडिंग. ही दूध काढाय म्हणून तर काय नाही बिलकुल की बाबा मी दूध काढून पैसे कमेन, त्यांनी लांबच राहा. दूध काढून पैसे कमावण्यासाठी काय ना, दूध काढून पैसे कमावण्यासाठी तेव्हा बी मी सांगितलं होतं 1 ते 2.5 लाखापर्यंत काही योग्य आहे. तिथनं पुढचा खेळ सगळा ब्रीडिंगचा आहे. ज्याला ब्रीडिंग वर जायचे त्यांना काय दादा म्हणायचे 1 ते 2.5 लाखापर्यंत शेतकऱ्यासाठी काय दूध काढण्यासाठी योग्य आहे. दादांनी मागच्या मुलाखतीत सांगितलं 30 लिटर पर्यंत सर्वसाधारण शेतकऱ्याला परवडणार आहे. आता बी दादाला विचारा 30 लिटर तर आमची बेसिक 30 लिटर दूध बी दादा म्हणते ते अजून वाढलं पाहिजे. माणसं शेतकरी आता काय म्हणायचं, शेतकऱ्याला अंदाज काय करायचा? लोकांच्या लक्ष देत नाही. 30 लिटर दूध म्हणजे कमी नाही. आज 30 लिटर दूध जर व्यवस्थित तुम्ही तीच मेंटेन केलं 3 महिने तर ती काही सगळ्यात 1 नंबर परवडत.
विषय कसा असतो आता तुम्हाला एक दोन गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो की ग्राफ असतो ना जो ग्राफ समजा 30 लिटर दूध आहे पण 30 लिटर दूध आहे 305 दिवस ते दूध किती झालं 10,500 लिटर दूध झालं. माणसं आपलं काय करते इथली लोक दादा इथली लोक 25 लिटर वर धरतात 30 लिटर वर धरतात लिटर वरती नसतं ती वर्षाकाठी गाय दूध किती देते तुमची 7,000 7,500 8,000 9,000 10,000 आणि ह्या गायांचं दूध असतं ना ऑलमोस्ट 8,000 ते 12,000 लिटरच्या मध्ये दूध काढू शकतात गाया. मग त्यांचे पैसे शेतकरी हुशार ते कॅल्क्युलेशन मारून समजेल एक बेसिक रेंजची गाय. आता ज्यानं ब्रीडवर काम केलंय त्याला समजते. धन्यवाद. नक्कीच थोड्याशा गायी फिरवून दाखवा या व्हिडिओ मध्ये पण मित्रांनो बघा बघू शकता एकदम टॉप क्वालिटी आणि माप बघाल तर डोळं फिरतील असं माप आहे. आउट ऑफ सिलेक्शन आहे सगळं एकदम. आता जी माणसं म्हणणार कासत नाही त्या गायांना दूध कसे देईल हा त्याला नजर लागते. बर ते किती महिन्यांच्या अजून बाकी आहे त्यांना हिला एक काय? 1.5 महिना टायमिंग आहे हा, दादा हा. आणि हिला 2.5 महिना टायमिंग आहे. हा आता बऱ्याच लोकांचा दादा प्रश्न एक मोठा आहे की हो. काचच नाही दूध कसं सांगतात. हा हा आता ह्याच्याबद्दल काय बोलायचं दादा तुम्ही सांगा मी नाही सांगत काय व्यापारी मी सांगणं चुकीचं आहे. हा. तुम्ही सांगा की बाबा नक्की ब्रीडिंग कॅरेक्टर कसं धरलं जातं काय काय करतोय अजून कच्च्या बऱ्याच आहे 2 महिन्याच्या तर कच्च्या धरल्या हा तर आता म्हणजे ते आता ती दुसरं त्याची गाय तिच्या जवळ लक्षात येते खालच्या शिरा बिरा लगेच कळते ते. हम्म. आता ही बी अजून 2 महिने कच्चे तरी खालून दाखवली तर हिला सुद्धा आता ही गाय जेवढी मोठी आहे की तिची कास आता काढणार ही गाय जेव्हा बसेल आणि पायवर करेल त्यावेळेस ती कास दिसती आणि ब्रिडिंगच्या गायच्या कासा असतात त्या मांडीत असतात सगळ्या कासा. म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की कास नाही दिसत तरी सांगतात दूध एवढं दिसतं म्हणून ती जुनी कन्सेप्ट आहे का ना जुन्या लोकांचं की घागरी एवढी कास म्हणजे दूध गैरसमज आहे. जेवढं जास्त गेलं ब्रीड तेवढी आवळा कास एवढी जास्त गेलं ब्रीड तेवढी आवळा कास राहणार अंगा बरोबर कास राहते. आणि गायचं कॅरेक्टर ही बॉडी धरून असतं गायच्या कासावर दूध नसतंय तेव्हा दादा बरोबर गायच्या कासावर दादांची कालवड दिली का ती काही एवढी कास होती का तिला तरी पण ती दूध देणार फक्त ती ब्रीड होत तेवढाच विषय.